नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन तर्फे धुळ्यातील IMA हॉल येथे कार्यशाळेचे करण्यात आले आज आयोजन. महाराष्ट्र गव्हर्नमेंट फेडरेशनच्या वतीने आज धुळे शहरातील IMA हॉल येथे नर्सेससाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला नर्सेससह शासकीय रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कार्यशाळेत नर्सेसच्या सेवाशर्ती, कामकाजातील अडचणी, नवीन आरोग्य धोरण तसेच व्यावसायिक कौशल्य वृद्धी या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नर्सेसच्या हक्काबाबत माहिती देत संघटनेची भूमिका स्पष्ट केली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या श्रीमती प्रतिभाताई घोडके, श्रीकांत तांबे, चारुशीला समकाळ, सोना चव्हाण, सोनाली परदेशी, ओमकार बन्सवाल, मयुरी सोमवंशी, सुवर्णा बांगल, जयश्री सोनोने, सचिन कुंभार, भावना सोनोने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आजच्या या कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. नमस्कार. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने आम्हाला निरंतर CPD घ्यायला सांगितलेली आहे. त्याचं कारण असं आहे की माझ्या ज्या भगिनी आहेत त्या बंधू भगिनींना आम्हाला सगळ्यांना इतर गावी आम्हाला जावं लागायचं त्या CPD करण्यासाठी. त्यामुळे मग आम्ही महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचं जे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता करणं गरजेचं आहे. आम्हाला नूतनीकरण आमचं करायचं असतं, रिन्युअल आम्हाला नर्सिंगचं आम्हाला करायचं असतं. त्यासाठी मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये ही CPD चालू केलेली आहे आणि याचा फायदा माझ्या सर्व परिचारिका बंधू भगिनींना होणार आहे. कारण माझ्या बरेच परिचारिका बंधू भगिनींना यासाठी बाहेरगावी CPDसाठी जावं लागत असायचं. त्यामुळे त्यांची ती गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने हे इथे धुळे जिल्ह्यात आम्ही आयोजित केलेलं आहे.